नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बालभारती पाठ्यपुस्तकातील धडा क्रमांक 19 अभ्यासणार आहोत। या धड्याचं शीर्षक आहे गे माय भू आणि गे माय भू या धड्याचा हा सेशन क्रमांक पहिला आहे। माय म्हणजे आई, भू म्हणजे भूमी। तर या कवितेमध्ये किंवा ह्या कवितेच्या शीर्षकाचा अर्थ होतो मातृभूमी। या गे मायभू या कवितेमध्ये कवीने आपल्या मातृभूमीविषयी आपल्या मनामध्ये जी भावना आहे ती व्यक्त केलेली आहे। ज्या भूमीवर आपण जन्म घेतो ती मातृभूमी आपल्याला फार प्रिय असते। भारत देश ही आपणा सर्व भारतीयांची मातृभूमी आहे। तिचे ऋण आपल्यावरती आहे। मातृभूमी ही आपली पवित्र आई आहे। मातृभूमीच्या ऋणातून आपण कसे उतराई होऊ शकतो, त्यासाठी आपण काय काय करायला हवे, हा कवीच्या हृदयामध्ये आलेला एक कवितेच्या मनातील एक भाव आहे आणि तो त्यांनी कवितेद्वारे व्यक्त केलेला आहे। तसेच कवींच्या मनातील मातृभूमीवरचा अपार आदर अतिशय ओजस्वी अशा शब्दामध्ये कवींनी या कवितेमध्ये वर्णन केलेलं आहे। चला तर मग आता आपण प्रत्यक्ष कविता अभ्यासूया। गे माय भू या कवितेचे कवी आहेत सुरेश भट। सुरेश भट यांचे काव्य तुम्ही अगोदर ऐकलेले असतील, सुप्रसिद्ध कवी आहेत ते। यांचं नाव सगळ्या विद्यार्थ्यांना माहितीच असेल। अशा या कवी सुरेश भट यांचा जन्म 1932 मध्ये झालेला आहे आणि त्यांचा मृत्यू 2003 मध्ये झालेला आहे। सुरेश भट प्रसिद्ध कवी, गझलकार म्हणून त्यांची प्रचिती सर्वत्र पसरलेली आहे। सुरेश भट यांचे खरे सामर्थ्य त्यांच्या राजकीय सामाजिक आशयाच्या कवितेतून जाणवते। रूपगंधा, रंग माझा वेगळा, एल्गार, झंझावात हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत। त्यांनी गझल या रचनाबंधाचा निष्ठापूर्वक स्वीकार व प्रसार केला। त्यामुळे गझल हा प्रकार मराठीत अत्यंत लोकप्रिय झाला। काफला या संपादित संग्रहात त्यांच्या काही निवडक गझलांचा समावेश आहे। आता आपण या कवितेचा संक्षिप्त आशय जाणून घेऊया। मातृभूमी आपणाला वाढवते, सर्वांगाने घडवते। सर्वांगाने म्हणजेच कायिक, मानसिक, वाचिक या सगळ्या चारी बाजूने आपलं ते व्यक्तिमत्व घडवत असते आणि ती म्हणजे आपली मातृभूमी। आपल्या जीवनात आई इतकेच मातृभूमीला अनन्यसाधारण महत्त्व असते। त्यामुळे मातृभूमीच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी काय नि किती करावे असे कवीला सतत वाटत राहते। प्रस्तुत कवितेत आपल्या अंतःकरणातील मातृभूमीविषयीचा अतीव आदर कवीने अतिशय गौरवपूर्ण रीतीने व्यक्त केला आहे। चला तर आता आपण कवितेकडे वळूया। ऐका, वाचा, म्हणा। कवी म्हणतात, गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे। गे माय भू तुझे मी फेडीन पांग सारे। आनीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे, हे सूर्य चंद्र तारे। आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना। आई तुझ्या पुढे मी आहे अजून ताना। शब्दात सोड माझ्या आता हळूच पाना,
आता हळूच पाना, गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे, हे सूर्य चंद्र तारे. आई तुझ्या पुढेही माझी व्यथा कशाला, आई तुझ्या पुढेही माझी व्यथा कशाला, जेव्हा तुझ्यामुळे या जन्मास अर्थ आला, जन्मास अर्थ आला. गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे, हे सूर्य चंद्र तारे. मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, मी पाय धूळ घेतो जेव्हा तुझी जराशी, माझी ललाट रेषा बनते प्रयाग काशी, बनते प्रयाग काशी. गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे, हे सूर्य चंद्र तारे. आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, आई तुझी अशी मी गाईन रोज गाणी, माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी, गेली भिजून वाणी. गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे, आणीन आरतीला हे सूर्य चंद्र तारे, हे सूर्य चंद्र तारे, हे सूर्य चंद्र तारे. तर विद्यार्थी मित्रांनो, कवी सुरेश भट यांची कविता तुम्ही ऐकलेली असेल. सुंदर अशी ही कविता आहे आणि या कवितेमध्ये कवीने आपल्या गौरवशाली मातृभूमीचे किंवा मातृभूमीचे गौरव गात असताना, गौरव सांगत असताना कवी म्हणतात की गे मायभू, मायभू म्हणजेच मातृभूमी, मी फेडीन पांग सारे, पांग फेडणे वाक्यप्रचार आहे आणि याचा अर्थ असतो की मी उपकारातून मुक्त होणे, उतराई होणे. की कवी आपल्या मातृभूमीला संबोधित करताना म्हणतायत की हे मातृभूमी, तू माझी आई आहेस आणि आईप्रमाणे तू माझ्यावरती फार जीव लावलेला आहे आणि अशा ह्या माझ्या मातृभूमीचे मी सगळे तिने माझ्यावरती जे काही उपकार केलेले आहेत ते मी आयुष्यभर कधी विसरू शकत नाही आणि ही तिचे उपकार मी फेडण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे. मी तुझ्या ऋणातून, उतराईतून मुक्त होणार आहे. बघा, आपल्या आईविषयीच्या, आपल्या मातृभाषेविषयीच्या आणि मातृभूमीविषयीच्या अनेक कवींनी कविता लिहिलेल्या आहेत आणि त्या कवींच्या मनातील भावना त्यांनी कवितेद्वारे व्यक्त केलेले आहेत. प्रत्येक कवीनी आपल्या या आई, मातृभूमी, मातृभाषाबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना त्यांनी हेच सांगितलेलं आहे की आईचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही. तरी पण कवी म्हणतात की मी नक्कीच तुझे हे सगळे ऋण, तुझे हे सगळे पांग फेडण्याचा मी प्रयत्न करणार आहे आणि हे पांग फेडत असताना मी आणीन आरतीला हे सूर्यचंद्र तारे. बघा, कवीने किती सुंदर अशी कल्पना केलेली आहे. काय म्हणत आहे कवी की आपण आरती करतो की नाही, आरती करण्याच्या अगोदर आपण त्या आरतीचं ताट सजवतो. काय काय असतं बरं आरतीच्या ताटामध्ये?
एक छानपैकी पंती पेटवलेली असते, दिवा लावलेला असतो, अजून हळदी कुंकू तांदूळ असतात औक्षण करण्यासाठी, छानपैकी मिठाई वगैरे असते, जसं छानपैकी आरतीचं ताट सजवलेलं असताना आपण आरती कोणाची करतो की जे काहीतरी चांगलं कार्य करतात किंवा मग कोण आपल्या मनात ज्यांच्याविषयी चांगली भावना आहे त्यांची आपण आरती करत असतो. मग इथे कवीने आपल्या मातृभूमीला ईश्वर तुल्य मानलेलं आहे आणि अशा ह्या ईश्वर तुल्य मातृभूमीची आरती करण्यासाठी असे सर्वसाधारणपणे जे आपण आरती करतो नेहमीप्रमाणे त्या आरतीतील साधनांची आवश्यकता नाही आहे. तर अशा या ईश्वर तुल्य माझ्या मातृभूमीची आरती करण्यासाठी मी प्रत्यक्ष हे मातृभूमीने निसर्गसृष्टीने जे काही दान दिलेले आहे, ईश्वराने मला जे काही दान दिलेले आहे तर तेच मी मातृभूमीच्या आरतीसाठी, तिचं औक्षण करण्यासाठी, तिला ओवाळण्यासाठी हे आकाशातील सूर्य, हे आकाशातील चंद्र, हे आकाशातील तारे आणणार आहे. म्हणजेच अशक्य अशी गोष्ट कवी इथे आपल्याला सांगत आहेत. असंभव अशी गोष्ट कवी इथे सांगतात की कोणी अशी आपण सूर्य चंद्र तारे आकाशातून तोडून आणू शकतो का? नाहीच. म्हणजे इथे कवीला काय सांगायचं आहे की मातृभूमीने माझ्यावरती एवढे काही पांग केलेले आहेत, एवढे काही उपकार केलेले आहे की जरी मी ठरवलं की तिचे उपकारातून मी मुक्त होऊ पाहू, पण ते मी मुक्त होऊ शकणार नाही आणि शक्य असेल ते मी तिच्यासाठी करायला तयार आहे. आणि त्यासाठी माझी इच्छा आहे की अशा ह्या माझ्या मातृभूमीच्या आरतीसाठी, तिचं औक्षण करण्यासाठी मी आकाशातील सूर्य, आता सूर्य किती तेजस्वी असतो, सूर्याला हात लावणं तर लांबची गोष्ट आहे, साधं आपण उघड्या डोळ्यांनी सूर्याकडे सुद्धा पाहू शकत नाहीत. मग अशी अशक्य गोष्ट मी तुझ्यासाठी शक्य करायला तयार आहे. हे चंद्र, हे तारे, हे मी सगळं तुझ्यासाठी आणि फक्त तुझ्यासाठीच आरतीसाठी घेऊन येणार आहे, असे कवी आपल्या मातृभूमीला म्हणत आहेत. मग आता इथे आधी पण तुम्ही कदाचित कविता ऐकल्या असतील, पाहिल्या असतील किंवा पुढच्या इयत्तेमध्ये तुम्ही अशा अनेक कविता अभ्यासणार आहात की त्याच्यामध्ये कवीने आपल्या मातृभूमीविषयी, मातृभाषेविषयी आणि आपल्या प्रत्यक्ष आईविषयी सुद्धा बऱ्याच भावना व्यक्त केलेल्या आहेत. तर काही कवी म्हणतात की आईने आपल्यावरती एवढे उपकार केलेले आहेत, एवढे ऋण केलेले आहेत की कवी स्वतःच म्हणतायत की मला तिच्या उतराईमधून मुक्त व्हायचं नाही आहे. कारण की का मुक्त व्हायचं नाही आहे? कारण की आईने आपल्यावरती अनंत 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 असे उपकार केलेले असतात की आपण कितीही म्हटलं तरी तिच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाहीत. आणि कवीला नेहमी तिच्या ऋणामध्येच राहायला आवडतं, कारण की ती जाणीव आपल्याला फार मोठी असते. आणि म्हणून काही कवींनी आईविषयी किंवा मातृभूमीविषयी किंवा मातृभाषेविषयी तिने काय उपकार आपल्यावरती केलेले असतात तर तिचे ऋण फेडण्यासाठी आपण फार कमकुवत असतो असं म्हटलेलं आहे. पण इथे कवी सुरेश भट म्हणतात की नाही, माझ्या आईने मला एवढे सामर्थ्य दिलेले आहे, तिच्यावरती माझे एवढे अनंत उपकार आहेत की एवढा मला शक्तिशाली बनवलेला आहे, तर त्या शक्तीच्या जोरावरती मी तिच्या ह्या उपकार फेडण्यासाठी मी तिच्या आरतीला नक्की म्हणजे नक्की सूर्यचंद्र तारे आणूच शकतो. अशा रीतीने या कवितेमध्ये कवीने आपल्या मातृभूमीविषयी अफाट अशी, तुफान अशी मनातील भावना व्यक्त केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, कवितेचा जो भाग आपण आता शिकलेला आहोत त्या ओळीमध्ये आलेल्या कठीण शब्दांचा अर्थ आपण पाहूया. मातृभू म्हणजे मातृभूमी अर्थात आपला भारत देश. आरती प्रार्थना करणे. पांग फेडणे, उपकार फेडणे, उतराई होणे. पांग फेडणे हे वाक्यप्रचार आहे आणि तुम्हाला वाक्यप्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करायला सांगतात, तर तुम्ही त्याची प्रॅक्टिस करून ठेवायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कवितेच्या या भागामध्ये आपण काय शिकलो की कवीने आपल्या मातृभूमीचे गौरवशाली असं वर्णन केलेलं आहे. अजून सुद्धा आपल्या कवितेच्या ओळीमधून कवीचे मातृभूमीविषयीचे प्रेम, आदर शिकायचा आहे, पण त्याचा अभ्यास आपण कवितेच्या पुढील भागात पाहणार आहोत. धन्यवाद.